ऑगस्ट प्रमाणे सप्टेंबरमध्ये सुद्धा देशात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज। 5 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट। हिंगोली शहरामध्ये पूरस्थिती। रेल्वे ब्रिज परिसरात पाणीच पाणी। पाण्यात अर्ध्याहून अधिक स्कूल बसेस बुडाल्या। हिंगोली शहरामध्ये पावसामुळे पाणी साचलं। अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। हिंगोली जिल्ह्याभरात पावसाचं थैमान। मध्यरात्रीपासून संततधार। शहरातल्या सिद्धार्थनगर भागातल्या घरांमध्ये गुडघ्या इतकं पाणी साचलंय। परभणीतही पहाटेपासून मुसळधार पाऊस। अनेक भागात गुडघाभर पाणी। शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, बेलेश्वर नगरसह इतर भागांमध्ये पाणीच पाणी। नांदेडमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी। पावसामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नांदेडकरांना दिलासा। शेतकरीही सुखावले। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात मुसळधार पाऊस। वसाहतीला पाण्याचा वेढा। सखल भागातल्या घरांमध्ये शिरलं पाणी। नदी नाल्यांना पुराचं स्वरूप। वाशिम जिल्ह्याला हवामान खात्याचा रेड अलर्ट। जिल्ह्यातील नदी काठावरच्या ग्रामस्थांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। पुढील 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। वर्ध्याच्या देवळी तालुक्यात मुसळधार पाऊस। लाडकी नदीला पूर आल्यानं सोनोरा ढोक गावातल्या नागरिकांच्या घरात शिरलं पाणी। यवतमाळमधल्या वर्धा नदीला पूर। पुरामुळे कोसारा पूल वाहतुकीसाठी बंद। मारेगाव, राळेगाव, वरोरा आणि चंद्रपूर मार्ग देखील बंद। नांदेडमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस। पावसामुळे सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित। संततधार पावसानं यवतमाळमधल्या खंडाळा घाटात दरड कोसळली। पावसाचा जोर वाढल्यानं घाटातील रस्ते पाण्याखाली। पुसद, वाशिम या प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प। यवतमाळ जिल्ह्यामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस। बेंबळा प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले। नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा। यवतमाळ जिल्ह्याभरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं महागाव, पुसद तालुक्यांना झोडपलं। पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आल्यानं विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला। यवतमाळच्या महागाव तालुक्यातल्या लेवा, खडका आणि पोखरीमधील शेतीचं मोठं नुकसान। लेवा गावातील 5 ते 6 घरांमध्ये पाणी गेल्यानंही मोठं नुकसान। यवतमाळच्या महागाव तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं। पूस नदीला पूर। नदीकाठची शेती पाण्याखाली। यवतमाळच्या पुसदमध्ये जोरदार पाऊस। आमदार इंद्रनील नाईक यांच्या घरात शिरलं पाणी। बंगल्यातील हॉलमध्ये पाण्याचे लोट। अकोल्यातल्या पोपटखेड धरणाचे 2 दरवाजे उघडले। धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं भात शेतीचं मोठं नुकसान। मोहाडी तालुक्यात सर्वाधिक नुकसान। शेतकरी संकटात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।